इचलकरंजीत गांजा विक्री प्रकरणात दोघांना अटक, 2,24,000चा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीत अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी धडक कारवाई करत 2 युवकांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 4 किलो 150 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 2,24,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे इचलकरंजीतील नदीवेस परिसरातील जॅकवेलजवळ सापळा रचण्यात आला. छाप्यात सारंग खंडू भोसले वय 21 मिरज आणि अभय दिगंबर धुमाळ वय 21 इचलकरंजी यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गांजा, ॲक्सिस मोपेड, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सबस्क्राइब करा आणि